आज एवढी गर्दी कशी झाली तुम्हाला सांगतो फोटो ब्लॉगमध्ये. आज होता आपल्या संकेत भाऊचा बड्डे, त्यामुळं सगळ्यांनी नियोजन लावलेलं आणि केक वगैरे घेऊन गेलो आम्ही आपल्या नेहमीच्या जागेवर केक कापायच्या. तिथे येऊन दळवी पहिला केक घेऊन बसलाय. दळवी तुम्हाला काय सांगू, एक नंबरचा केकला हावर आहे. भाऊ केक सोडून दुसरीकडे जातच नाही. पीठ बीट सगळं तुम्हीच बघा. त्याला एवढी काय झाली की संकेत यायच्या आधीच बॉक्स ओपन करायला घेतलाय त्यानं. बॉक्सवर नाव काय लिहिलंय ते बघा, केकवर बाबू. कारण की आपल्या संकेत भाऊला सगळे चिडवतात बाबू म्हणून, त्यामुळे बाबू नाव टाकलेलं. तेवढाच आला की संकेत भाई पण आपला. तो आला, आल्या आल्या त्याला आमचं लपवलेलं पिठाची पिशवी दिसली. ती घेतली, भावानं उचलायला लागला. तेवढ्यात त्याला शिव्या घातल्या सगळ्यांनी. त्याला म्हणलं ती पिशवी ठेव. भावानं आज पहिल्यांदा ऐकलं, पिशवी ठेवली तेवढी. आणि मग काय केक कापायला झाली सुरुवात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी केक कापला की बर्थडे भरवायचं सोडून आम्ही त्यालाच भरवायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता, ह्या ज्या भरवायला सुरुवात केली भावानं 80ची स्पीड गाठली, डायरेक्ट गायब झाला. बघू शकता तुम्ही, एवढा धूर उडत उडत पळालाय. त्याला म्हणलं पळून पळून तरी कुठं जाणार आहेस. आला 5-10 मिनिटात परत रिटर्न, परत आला, परत घावला, परत सगळ्यांनी भरवायला सुरुवात केली. आम्ही स्प्रे घेऊन काय साठी तर काय ऐकत नव्हतं, थोबडावर त्याच्या स्प्रे मारत होता. तुम्ही बघू शकता. मग परत मी पण लागलो की मागे, मी पण कुठं मारतोय स्प्रे बघू शकता तुम्ही. संकेतला आज काही सुट्टी देणार नव्हतो. भाऊ आपला फेस साफ करून करून दमलेला, तरी परत त्याला साफ करायला परत फेसवर मारला. भावाची पॅन्ट पूर्ण पांढरी केलती स्प्रे मारून मारून मारून. परत काय स्प्रेचा वार दुसरीकडे फिरला, आपल्या आर्यन भावावर स्प्रेचा वार गेला. तुम्ही बघू शकता. आर्यन मग पण माकला फुल स्प्रेनं. मग काही नंतरला धरला की संकेतला म्हटलं आज शर्ट फाडून जाणार. तर म्हटलं घरी जायचं भावा, नको करू असं. मग त्याला म्हटलं एकच बटन फाडणार. एक बटन फाडल्यावर आपण गुज झालतो. परत स्वप्नील पण ऐकत नाही. स्वप्नीलने पण अजून एक बटन फाडलं त्याचं भावाचं. स्वप्नीलला काय झालं काय माहित, लय उड्या मारत होता भाव आपला. मग तिथून पुढे गेलो आणि गेल्या गेल्या पहिला आर्यनला धरला. कारण की सगळ्यांचा डाव आर्यनवर होता. कारण की त्याच्या बड्डेला त्यानं स्वतःला दुसऱ्याला भरवायला सोडून आम्हाला भरवल्या भावानं. त्यामुळे सगळ्यांनी घेतलेलं त्याला आड्यात. भावाच्या थोपड्यानं समजू शकता की त्याची काय हालत झाली आज. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर अशा मिनी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या.